नमस्कार उषा मॅडम. तुम्हाला वर्गातून असं हसऱ्या चेहऱ्याने बाहेर पडताना बघून बरं वाटलं. नक्की वर्गात काहीतरी खास घडलं असणार. हो, आज माझ्या तिसरीच्या वर्गात मला एक खूपच चांगला अनुभव आला. आम्ही प्राण्यांच्या हालचाली हा विषय शिकत होतो, तर एका विद्यार्थ्यानं विचारलं, ताई, जर पक्षी आणि कीटक दोघंही उडतात, तर ते वेगळे कसे? हा प्रश्न ऐकून मला खूपच आनंद झाला. माझे विद्यार्थी क्वचितच असे प्रश्न विचारतात. बहुतेक वेळी ते फक्त शाळेच्या कामकाजाबद्दल किंवा आज शाळेत काय होणार आहे अशा शंका विचारतात. काही विद्यार्थी वर्गात चाललेला विषय सोडून इतर प्रश्न विचारतात. त्यामुळे शिकवत असलेल्या घटकाची लिंक तुटल्यासारखे वाटते. मलाही तसंच वाटायचं. पण अलीकडे मी थोडा वेगळा विचार करून विद्यार्थ्यांना स्वतःचे प्रश्न विचारण्यासाठी संधी देते. यामुळे त्यांना खूप काही जाणून घ्यायचं असतं आणि नक्कीच त्यांच्या वर्गातल्या सहभागात त्यामुळे मोठा फरक पडला आहे. अच्छा, मला नेमकं तुम्ही काय केलं ते जाणून घ्यायला आवडेल. या आठवड्यात परिसर अभ्यासाच्या तासाला प्राण्यांचा अधिवास, आहाराच्या सवयी आणि त्यांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांचं वर्गीकरण करणं या अध्ययन निष्पत्तीवर आधारित काही उपक्रम मी त्यांना करायला दिले. त्यासाठी मी एका खेळानं सुरुवात केली. 1 मिनिटात शक्य होतील तितक्या प्राण्यांची नावं सांगा. यामुळे विद्यार्थ्यांना आधीपासूनच काय माहीत आहे ते आठवायला मदत झाली. मग मी त्यांना पाठाचं उद्दिष्ट समजावलं. प्राण्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्यातील समानता किंवा फरक कसे ओळखायचे हे आज आपण शिकणार आहोत. मग मी विचारलं, तुम्हाला प्राण्यांबद्दल कोणते प्रश्न पडतात? सुरुवातीला त्यांनी विचारलं, प्राण्यांचे किती प्रकार असतात किंवा इतके वेगवेगळे प्रकार का आहेत? नंतर मात्र त्यांचे प्रश्न आणखी सखोल झाले. गाय आणि मेंढी एकाच प्रकारात मोडतात का की वेगळ्या? वरील प्रश्न समजून सांगताना ते कसे सांगता? एकत्र एकाच वेळी की जमेल तसं? मी त्यांच्या प्रश्नांची यादी तयार करून वर्गात लावते. शिकताना आपण त्या प्रश्नांकडे पुन्हा वळू शकतो. तसंच पाठ सविस्तर शिकवून समजून घेतला की मग परत एकदा मुलांना यादीतले प्रश्न आणखी एकदा पाहायला लावते. आता आपण ह्या यादीतल्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो का असं विचार. पुढच्या धड्यांच्या वेळेला आम्ही ही यादी पुन्हा बघतो. त्यामध्ये नवीन प्रश्न जोडतो. जसजसे आपण पुढे जात जाऊ तसतसे मुलांचे प्रश्न तर्कवितर्क सखोल अर्थाने समजून घेणारं बनत आहे हे आपल्या लक्षात येतं. पण जर वर्गात विद्यार्थी प्रश्नच विचारत नसतील तर काय करायचं? यावर मी एक उपाय शोधलाय. म्हणजे बघा, प्रत्येक तासातली 3 मिनटं बाजूला काढून तो वेळ प्रश्न विचारण्याचा वेळ आहे असं मी वर्गात सांगून टाकते. मग विद्यार्थी वैयक्तिक किंवा जोडीनं त्याच्यावर विचार करतात. नंतर काही जणांना मी वर्गात प्रश्न विचारायला सांगते. जरी प्रश्न विषयाबाहेरचा असला तरी मी त्याची नोंद ठेवते. पुढे विद्यार्थी स्वतः ओळखतात की कोणते प्रश्न विषयाशी संबंधित नाही. या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना विचार करण्याची आणि प्रश्न मांडण्याची संधी देणं. प्रश्न विचारणं म्हणजे वेगळं काही नसून पाठ शिकण्याचाच एक भाग आहे हे विद्यार्थ्यांना हळूहळू समजू लागतं. आता मला समजले, तुम्ही जी संरचित संधी दिली गेली पाहिजे असं म्हणता, ती म्हणजे दुसरं काही नसून प्रश्न विचारण्यास वेळ देणे, स्वरूप निश्चित करणे आणि प्रत्येक प्रश्नाचे मूल्यमापन करणे असं म्हणता येईल. अशा रचनेमुळे सर्व विद्यार्थी निसंकोचपणे बोलू शकतात. आपण एखादा चुकीचा प्रश्न विचारला आहे असं त्यांना वाटत नाही.
अगदी बरोबर. आता विद्यार्थी अधिक आत्मविश्वासानं प्रश्न विचारतात. आपला वर्ग त्यांना आपलासा वाटतो. त्यामुळे ते अगदी हक्काने प्रश्न विचारू शकतात आणि त्यांची उत्तरं देखील शोधू शकतात. मी लवकरच हे माझ्या वर्गात सुद्धा असं करून पाहणार आहे. यामुळे माझे विद्यार्थी देखील उत्सुक आणि सक्रिय शिकणारे बनतील अशी आशा आहे.